एका फळ विक्रेत्याने 410 रुपये डझन याप्रमाणे 3 डझन आंबे विकत घेतले आणि आंबा 70 रुपये दराने विकला तर त्याला आंबे विकून किती रुपये जास्त मिळाले। आता या ठिकाणी 410 रुपयाला 1 डझन आंबे तर 3 डझन आंब्याची आपण किंमत काढू। 3 0 0 3 1 3 3 4 12 हे खरेदीची किंमत आलेली आहे। खरेदीची किंमत आता विकलं कसं 70 रुपयाला 1 आंबा असे 3 डझन आंबे विकले त्याने। मग एका डझनाची आधी आपण किंमत करूया। एका डझनामध्ये 12 वस्तू असतात, 12 आंबे। मग 12 0 0 22 7 84 840 रुपये 1 डझनाला पडलं। मग 840 रुपये जर 1 डझनाला तर 3 डझनाला किती पडले असतील? 3 0 0 4 त्रिका 12 12 2 हातचा 1 8 त्रिका 24 आणि 1 25 म्हणजे 2520 रुपयाला त्याने ते आंबे विकले। मग आता खरेदीची किंमत किती होती? 1230 आणि विकले कितीला? 2520ला म्हणजे जास्त किमतीला विकले। आपल्याला काय झालं? तोटा होईल की नफा होईल? नफा होणार, कारण जास्त किमतीला विकलेले आहेत। मग आपण काढूया वजाबाकी करून। 2520 वजा 1230 शून्यातनं शून्य गेला 0, 2तून 3 जात नाही, हातचा घेतला, इथे आले 12, इथे राहिले 4, 12तून 3 गेले 9, 4तून 2 गेले 2 आणि 2तून 1 गेला 1, 1290 रुपये जास्त आले। म्हणजे त्याला जास्त किती रुपये मिळाले? 1290। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर।